प्रकरण 7 दिव्य ज्ञान 2. पहिला संदेश, बाबांचा संदेश. बाबांचा एक निष्ठावंत साधक म्हणतो, हे सद्गुरुनाथा, आपण मला परमसत्याचा अनुभव आणून दिलात. परमसत्याचा अनुभव जरी आंशिक असला तरी इतर ज्ञानापेक्षा तो श्रेष्ठ आहे, याची मला खात्री झाली आहे. आता धनसंचय करायची किंवा इतर सुंदर वस्तूंचा भोग घेण्याची माझी इच्छा नाही, किंवा पुष्कळ अनुयायी तयार करून त्यांच्याकडून स्तुती करून घेण्याची इच्छा नाही. माझा लौकिक माझा घात करेल याची मला भीती वाटते. तेव्हा या लौकिकापासून मला दूर ठेवा आणि जन्मजन्मानंतर तुमच्या सेवेची संधी देऊन संधीचा फायदा घेण्यासाठी मला शक्ती द्या. तुमच्यापासून मिळालेल्या आंशिक स्वातंत्र्याचा उपयोग तुमच्या सेवेसाठीच व्हावा हीच इच्छा आहे. हे सद्गुरुनाथा, तुम्ही एक महासागर आहात आणि मी त्यातला एक थेंब आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये एक आहेच. तुमच्या इतकं परिणामकारक दृष्ट्या कार्य मला जमणार नाही, कारण तुमच्यातला एक फार व्यापक आहे आणि माझ्यातला एक अणुरेणूहूनही थोकडा आहे. तरी पण तुमचाच एक अंश म्हणून मला तुमचे सानिध्य सदैव राहू द्या. तुमचाच मी एक अंश याचं मला ध्यान लागू द्या. तुमच्या भजनाशिवाय मला आता दुसरं काही सुचत नाही. दुसरा संदेश, बाबांचा संदेश. प्राकृतिक जग आणि वास्तविक जग असे जगताचे 2 भाग आहेत. प्राकृतिक जगताचा कोणालाही सहज अनुभव घेता येतो, पण वास्तविक जगताचा सहजासहजी अनुभव कोणालाही घेता येत नाही. वास्तविक जगताचा अनुभव घेता न आल्याने केवळ प्राकृतिक जगताच्या पुढे काहीच नाही असे समजणारे जडवादी आणि वास्तविक जगताचा सुद्धा अनुभव घेणारे ते अध्यात्मवादी असे माणसाचे 2 गट तयार झाले. प्राकृतिक वस्तूचे बारीक तुकडे करता येतात, सूक्ष्म अणुरेणू एवढे कण करता येतात, पण आत्म्याचे तुकडे किंवा कण करता येत नाहीत. म्हणून जीव हा ईश्वराचा अंश आहे, पण ईश्वरापासून वेगळा तुकडा नाही. जीवामध्ये जो भाव तयार होतो तोच ईश्वराचा असतो. आपल्याकडून होणारी कृती ही ईश्वराकडूनच होत असते. हे ज्याला किंवा जेव्हा समजतं तो आत्मभाव. आत्मभावात होणाऱ्या कृतीत कर्माचं बीज नसतं. त्यासाठी प्रत्येकाने आत्मभावावर राहावे व त्यातून होणाऱ्या परिणामाच्या प्रभावाखाली कोणी येऊ नये. म्हणजे मग वास्तविक जगताचा अनुभव घेण्यास पात्र ठरेल. वास्तविक जगताचा जेव्हा अनुभव घेता येतो तेव्हा 4 पुरुषार्थ साधले जातात. प्रत्येकाने आपला बाप, बापाचा बाप, त्या बापाच्या बापाचा शोध करत गेलो तर प्रत्येक जण ब्रह्मदेवापर्यंत येतो. ब्रह्मदेवासारख्या असंख्य बापाचा बाप कोण याचा शोध केला तर शेवटी भगवान महाविष्णूपर्यंत आल्यावर बापाचा शोध थांबतो आणि वास्तविक जग कळू येतं आणि तेथे 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. त्यासाठी ज्ञानी पुरुषांच्या संगतीत राहून या चर्चेचे श्रवण झाले पाहिजे. श्रवणाच्या वेळी ज्ञानी पुरुषाशी अन्योन्य असलं पाहिजे. ज्ञानी पुरुषाशी अन्योन्य असतो तेव्हा तो अहंकार शून्य असतो. ज्ञानी पुरुषाकडून असे श्रवण होत नाही तोपर्यंत तो बद्ध अवस्थेत असतो. अमुक वस्तू माझ्या मालकीच्या आहेत, अमुक इतक्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे, हे माझ्या मालकीचे आहे, हा भाव जात नाही तोपर्यंत त्याचा अहंकार जात नाही. सर्वांचा नित्य बाप एकच आहे, त्या अर्थी सर्वांचा मालक सुद्धा एक ईश्वरच आहे. ईश्वर नित्य आणि शाश्वत आहे. बाकी ब्रह्मा विष्णू महेशापासून ते किड्यामुंगीपर्यंत सर्व अनित्य आणि अशाश्वत आहे. म्हणून आपलं भजन नित्य आणि नित्य शाश्वताचं नित्यच असतं. नित्य आणि नित्य शाश्वताच्या भजनात वास्तविकाचं दर्शन घडतं. तिसरा संदेश, बाबांचा संदेश. ईश्वराची शरणागती पत्करून त्यावर स्थिर राहण्यासाठी मनुष्याला कशाबद्दलही अहंकार नसावा. त्याने भौतिक प्रकृतीचे किंवा आपल्या नावावर असलेल्या मालमत्तेचा मालक किंवा स्वामी आहे असे समजू नये. जे दिसतंय दिसत नाही आणि जे माझ्याकडे आहे
त्या सर्वांचा मालक ईश्वरच आहे या निश्चयाने राहावे. कोणत्याही मान सन्मानाची किंवा पुरस्काराची अपेक्षा करू नये. कुसंगतीचा त्याग करावा. ज्या व्यक्तीच्या माध्यमातून परमार्थ घडत असतो त्या व्यक्तीचा गैरसमज होईल असे वर्तन करू नये. ती व्यक्ती रागाने काही बोलली असेल तर त्याच्या बोलण्याचा उद्देश समजून घ्यावा. एखादी व्यक्ती परमार्थाच्या गोष्टी करत असली तरी त्याचा बोलण्याचा उद्देश लक्षात घेऊन त्याच्याशी जवळीक करावी, अन्यथा त्याचा त्याग करावा. जीव हा ईश्वराचा सनातन म्हणजे शाश्वत आणि अविभाज्य अंश आहे. ईश्वराचा एक अंश जीव म्हणून व्यक्तित्व धारण करून बद्धावस्थेत राहून जनउद्धाराचे आणि विश्व कल्याणाचे कार्य करत असतो. कार्य झाल्यावर मुक्त होऊन मूळ स्वरूपात स्थिर होतो. तेव्हा तोच अंश संत महात्मा या नावाने आपली कीर्ती मागे ठेवून जातो. त्यावेळी त्या महात्म्याच्या नावाने भजन म्हणजे ईश्वराचे भजन असतं. ईश्वराचा अंश वेगवेगळ्या युनिट घेऊन वेगवेगळी शरीरे धारण करून वेगवेगळ्या क्षेत्रात सतत कार्यरत असतो. हे जाणून मी स्वतः सुद्धा ईश्वराचा अंश विश्वकल्याणाचे कार्य करण्यासाठी मनुष्य शरीर धारण केले आहे असा ज्याचा निश्चय आहे तो परममुक्त. जो परममुक्त आहे त्यालाच वास्तविक जगताचा अनुभव येतो. ज्याला वास्तविक जगताचा अनुभव आहे तोच परममुक्त असतो. चौथा संदेश, बाबांचा संदेश. शरीरात आत्मा आहे तोपर्यंत ते पाण्यावर सुरळीत तरंगतं. शरीराला आत्म्याने सोडलं की शरीर मृत होऊन पाण्यात बुडतं. पाण्यात बुडून शरीर सडतं तेव्हा ते पुन्हा पाण्यावर तरंगतं. शक्तीच्या रूपाने अनुग्रह तारे आणि जीवामध्ये ईश्वर प्रवेश करतो. ईश्वर नित्य नियमित आहे. त्याच्या नियमात किंवा वेळेत कधीच बदल होत नसतो. त्याच्यामुळेच सर्व काही योग्य रीतीने सुरळीत आणि नियमित चालते. ईश्वराच्या अस्तित्वामुळे सर्व वस्तू अंतरिक्षात तरंगत असतात. ईश्वराच्या विराट रूपाने तरंगणाऱ्या सर्व वस्तू ईश्वराच्या मुठीत राहून आपापल्या स्थानी स्थित असतात. भगवंतामुळेच सूर्य प्रकाशमान होऊन इतर ग्रह सुद्धा स्थिर गतीने अंतरिक्षात भ्रमण करत असतात. सूर्यप्रकाशाविना सजीवांना ऊर्जा नाही व चंद्रप्रकाशाविना वनस्पतीची वाढ होत नाही किंवा त्यांना रसाळपणा नाही. चंद्रप्रकाशामुळे सर्व पदार्थ चविष्ट आणि रुचकर बनतात. जीवासाठीच भगवंताने अप्रत्यक्षपणे सर्व योजना केलेली आहे. भगवंताच्या या योजना साधकांनी सद्गुरूकडून समजावून घेऊन भगवंताशी अन्योन्य होऊन राहावं हीच श्रींची अपेक्षा आहे. ईश्वराच्या अशा लीला सद्गुरूकडून समजावून घेऊन सद्गुरूंच्या सांगण्यावर साधकांची निष्ठा आणि श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. प्रज्ञावान आणि निष्ठा आणि श्रद्धा यावरून साधकात 3 प्रकार आहेत. काही साधक प्रज्ञावान असतात पण निष्ठा आणि श्रद्धा या बाबतीत कमी पडतात किंवा दुबळे असतात. अशा साधकांना अंतिम स्थानापर्यंत जाणे कठीण होऊन बसते. दुसऱ्या प्रकारच्या साधकात प्रज्ञावान प्रकार फार कमी असतो पण निष्ठा आणि श्रद्धा मात्र फार प्रबळ आणि मजबूत असते. निष्ठा आणि श्रद्धेच्या जोरावर हे साधक सहज तरून जातात. तिसऱ्या प्रकारचे साधक प्रज्ञावान पण असतात व निष्ठा आणि श्रद्धा पण प्रबळ मजबूत असते. असे साधक ते स्वतःबरोबर इतरांना सुद्धा आपल्याबरोबर सहज तारून घेऊन जातात. प्रज्ञावानाबद्दल थोडं सांगायचं झालं तर सद्गुरूकडून होणारे निरूपण उत्तम प्रकारे श्रवण करून सद्गुरूंचा भाव आणि विषय अंतरंगात ठसवून दुसऱ्याला सुद्धा तसे तंतोतंत समजावून सांगण्यास चतुर आणि बुद्धिमान असतो त्याला प्रज्ञावान साधक म्हणायचं. काही साधकांना विषय प्रयोजन वेदशास्त्र समजणं याबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. फक्त सद्गुरू समोर बसून नेत्राने सद्गुरू दर्शन घेत त्यातच परमोच्च कोटीचा आनंद घेणे, त्यातच रमून जाणे एवढेच त्यांना माहीत असतं. याला निष्ठावंत साधक म्हणायचं. असा निष्ठावंत साधक सुद्धा सहज तरून जातो. काही साधक असतात त्यांना सद्गुरू दर्शनापेक्षा सद्गुरू मुखातून बाहेर पडणारे वाक्य एकाग्र मनाने चित्त देऊन श्रवण करणे, त्यांचा योग प्रत्येक शब्द ब्रह्मभावाने ग्रहण करणे यात परमोच्च
कोटीचा आनंद घेणे एवढेच माहीत असते. यांना श्रद्धावान साधक म्हणायचं, असे साधक सुद्धा सहज तरून जातात. ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज हे उत्तम प्रज्ञावान होते. त्याचबरोबर ते दृढ निष्ठावान आणि श्रद्धावान होते. माऊली आणि एकनाथ महाराजासारखे आम्ही प्रज्ञावान असू शकत नाही आणि असणारही नाही, पण प्रबळ निष्ठा आणि श्रद्धा मात्र निर्माण करू शकतो. केवळ निष्ठा आणि श्रद्धेवर सुद्धा आम्ही सहज तरून जाऊ शकतो. रविवारच्या पांडवकड्यावरच्या कार्यक्रमात आपली निष्ठा, श्रद्धा आणि थोडी प्रज्ञा पण जाणवत होती. फार आनंद वाटत होता. शिकवतात वाईट पण ते गुरु, जीवन सफल होण्यासाठी चांगलं आणि योग्य शिकवतात ते सद्गुरू, देव दाखवतात, ईश्वर दर्शन घडवतात ते श्रीगुरु, आणि स्वतः प्रत्यक्ष देव ईश्वर असतात ते जगद्गुरु अर्थात विश्वात्मके देवे. श्रीपाद बाबा हे जगद्गुरु आहेत. जगद्गुरु हे श्रीगुरु आणि सद्गुरूंच्या भूमिकेत सुद्धा असतात. त्यांचे दर्शन, त्यांचे स्मरण, त्यांचे भजन म्हणजे विराट रूपाचे दर्शन, विराट रूपाचे स्मरण आणि विराट रूपाचे भजन आहे. हसते रहो, गाते रहो, ओम श्रीपाद गुणगुणाते रहो.